नमस्कार. बिग बॉस मराठी सीझन 6 चालू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यानंतर मी एक क्रिटिक व्हिडिओ केला होता. त्यात खास करून तन्वी, रुचिता आणि अनुश्री यांच्याबद्दल मी अत्यंत घणाघाती असं एक व्हिडिओ तो बनवलेला होता. त्यातून खास करून रुचिता आणि अनुश्री, कारण रुचिता कोल्हापूरची आहे जे माझं गाव आहे, आणि अनुश्री सातारची आहे जे माझं जन्मगाव आहे, आणि माझ्या जवळ ही दोन्ही गावं माझ्या जवळची आहेत, म्हणून मी ह्या दोघींवरती एकदम हल्लाच चढवला होता. अनुश्रीला आणि रुचिताला तर मी शिव्या द्यायचं कमी केलेलं होतं फक्त. आता 6 आठवडे झाल्यानंतर तिघींच्या गेममध्ये काय फरक पडलाय, तर 6 आठवडे झाल्यानंतर रुचिता अजून जिथं तिथंच आहे. त्याच्याबद्दल मी बोलणार पण नाही, कारण अजूनही तिची भाषा तशीच आहे. काय म्हणतात की नाही, तिचं ॲरोगन्स तोच आहे. कोल्हापूरचा ॲरोगन्स नसतो कोल्हापूरचा, टू बी ऑनेस्ट. तन्वी कोलतेनं गेम इम्प्रूव्ह केलाय. ती जे बडबड करते, बडबड चालू आहे, पण ती जे तारसप्तकात बोलायची ते बंद केलेलं आहे. पण तिचा एक प्रॉब्लेम आहे की तन्वी कोलते हा गेम खेळतीये हे दिसून येतंय. राहिला प्रश्न अनुश्रीचा. अनुश्रीला सगळ्यात जास्त मी बडबड केलेली होती, खास करून तो जो राकेश बापड बरोबर जो किस्सा झाला होता, मला न विचारता स्पर्श केला वगैरे, आणि एकंदरीत ती जे काय बोलली होती त्यानंतर. पण तो पहिला आठवडा आणि आज 6वा आठवडा, एवढ्या आठवड्यांमध्ये जर कोणी सगळ्यात मला इम्प्रेस केला असेल तर ती अनुश्री माने आहे. इम्प्रेस करायचं कारण असं की तिनं गेम चेंज केलेला आहे. ती सगळ्यांना धरून आहे. तिनं बोलण्यावरती कंट्रोल केलेलं आहे. म्हणजे ती योग्य ठिकाणी बोलते, आपलं मत 100% मांडते, पण जे शाब्दिक थोडंसं ते म्हणतात ना, वर्बल डायरियासारखं तिचं पहिल्या आठवड्यात जाणवलं होतं, तो तिनं कम्प्लीट बंद केलेला आहे. सेन्सिबल म्हणून ती दिसतेय, स्मार्ट दिसतेय. म्हणजे आत्ताच्या घडीला जर विचार केला तर या सगळ्यांमध्ये जर कोण चांगली किंवा टॉपची प्लेयर मला वाटत असेल पर्सनली तर ती अनुश्री आहे. सो अनुश्री अगेन मला पहिल्या व्हिडिओचा पण रिग्रेट नाही. मी जे होतं ते मी परिस्थितीबद्दल बोलतो, पण आय एम व्हेरी हॅपी टू सी द प्रोग्रेस. सच अ यंग गर्ल डुईंग सच ब्युटिफुली इन बिग बॉस हाऊस. ब्रिलियंट. कीप इट अप. ट्रॉफी जो उचलू